घुसरवाडी येथे गेल्या 22 दिवसांपासून उपोषण सुरूच महाराष्ट्रातील अनुसूचित जमाती कोळी, महादेव कोळी, मल्हार कोळी, दोर कोळी, टोकरे कोळी आदी अनुसूचित जमातीतील कोणत्याही प्रकारच्या जाचक अटी न ठेवता सरसकट अहमदनगर जिल्ह्याच्या धर्तीवर जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र देण्यात यावी, या मागणीसाठी अकोला जिल्ह्यातील घुसरवाडी येथे गेल्या 22 दिवसांपासून उपोषण सुरू आहे। येथील सामाजिक कार्यकर्ते विजयकुमार घावट हे गेल्या 14 ऑगस्ट पासून अर्थातच 22 दिवसांपासून न्याय मिळेपर्यंत बेमुदत उपोषणास बसले आहेत। या उपोषणाचा 22वा दिवस असतानाही अद्यापपर्यंत शासनाने उपोषणाची दखल घेतली नसल्याचा आरोप उपोषणकर्त्यांनी केला आहे। त्यामुळे 4 सप्टेंबर रोजी चोहट्टा बाजार येथून समाज बांधवांनी टू व्हीलर रॅली आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं हर हर महादेवच्या नारे लावत चोहट्टा बाजार ते घुसरवाडी पर्यंत काढली टू व्हीलर रॅली। मागण्या पूर्ण होईपर्यंत उपोषण सुरू राहणार नाही तर समाजासाठी शहीद झालोच चालेल असं उपोषणकर्ते यांनी सांगितले आहे। विजयकुमार घावट उर्फ झंका पाटील यांचे वजन 8 किलो कमी तसेच सप्टेंबर 22 रोजीचा शुगर 80 तर आणखी काही दिवस असंच चालू राहिलं तर जीवाशी धोका निर्माण होऊ शकते, त्यांना काही झालं तर वाल्मिकीचा वाल्या आम्हाला व्हावं लागेल असं सर्व कोळी समाज बांधव बोलले। वजन 64.5 आहे। पहिले किती होतं डॉक्टर साहेब? 72.500 होतं। आज किती आहे? आता 64.500 आहे। किती किलो कमी झालं? 8 किलो कमी झालं। 22 दिवसात 8 किलो। घावट यांना दंडवत करून आज विजयकुमार घावट हे आपल्या जातीसाठी 22 दिवसापासून आमरण उपोषणाला बसलेले आहेत। तरी या समाजाला आणि या शासनाला या गोष्टीची अजूनही जाग येत नाही। ज्या दिवशी हा समाज जागृत होईल त्या दिवशी वाल्मिकीचा जर वाल्या झाला तर या समाजाला भारी जाईल। आतापर्यंत जे चालू आहे ते व्यवस्थित चालू आहे। जर विजयकुमार यांना जर काही झालं, कोणत्या गोष्टी जर समजा काही दुखापत झाली तर या शासनाला आम्ही सोडणार नाही। आणि जे समाजाचे शासनाचे ठेकेदार आहेत ते येऊन आमच्या कुणाला पानं पुसतात, या ठेकेदाराला आम्ही गावबंदी करू, आम्ही कुणाला येऊ देणार नाही आमच्या गावात। हे मला या शासनाला सांगायचं आहे। या गोष्टीहून एक स्पष्ट होते की हे शासन जे आहे फक्त कोळी समाजाला जाणून बुजून कोळी समाजाला अत्याचार करत आहे। कोळी समाज हा यांना भीक मागत नाही। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे संविधानात आपल्याला लिहून दिलेलं आहे, आम्ही आमचा हक्क मागत आहोत, आम्हाला कुणा भीक मागत नाही, आम्हाला यांची भीक नको, आमचा हक्क पाहिजे। तुम्ही जे लोक भाऊच्या मागे जाता, दादाच्या मागे जाता, काही नाही आहे। बर्थडे दिवशी मटणा खाऊ घालता, दारूवा पेचता, इलेक्शन झाले की गांडूर लाता मारतात। मी सरळ बोलतो दादा, काही कोणाला घरी खायला नाही लागत। जो समाजाने झडत असेल त्याच्याच मागे झडा, नाही तर काही अर्थ नाही कोणाच्या नांदी लागून। सरळ पॉईंट बघला, इलेक्शनला उभे राहत असताना समाजाचा पहिले सरळ मुद्दा माझा सरळ पहिले की बा होते काय कास्ट सर्टिफिकेट, नाल्या, रस्ते, गड्डे हे तर प्रत्येक गावाचं आहेच। आपल्या अकोला जिल्ह्यात सर्वात जास्त मेन पॉईंटवर आहे आपला समाज, कोळी समाज। असं नाही आहे, अस्तित्व जर पाहिलं ना ते म्हणतात ना आपले जीवन भाऊ वाल्मिकीला वाल्या। मी म्हणतो ना जर होत नसेल तर आम्ही होतो, मी करतो वाल्मिकीला वाल्या, नाही झाला मी करून दाखवतो। अधिक काही गोष्टी आहेत राजकारणाच्या बाबतीत बोलायचं लय काही आहे, पण राजकारणाला नम्र विनंती आहे, हात जोडून सांगतो ते येऊन आमचे मोठे भाऊचे बशिलात, यांचं नाव काय मला तर माहित नाही, घावट काका म्हणतात यांना। तर 22वा दिवस निघाला, कारण की मी तर तरुण आहे, मी या गोष्टी मी एज्युकेशनच्या साठीच होतं, पण कुठेतरी लक्षात आलं, जीवनभाऊन लक्षात आणून दिलं की बाबू तुम्ही कावळा काढता, कावळा तर लय जण असतात भाऊ, बर्थडे लय जण, मग इतकं काऊन ना। मी हा प्रश्न पाहिला, मी आता खरं विचार करण्यासारखा आहे। लय जणांनी म्हटले हा भाऊ आलो ना वावराचा, भाऊ आलो ना दवाखान्याला, अरे जिथं आपली गरज आहे तिथं तुम्ही येत ना। बर्थडेच्या ठिकाणी इथं 100 जण असतात, तिथं 200, अरे बापरे छात्यावर घेऊन डोक्यावर घेऊन काय अर्थ आहे? अरे जिथं गरज आहे तिथं आहे, तिथं काही अर्थ नाही। समाज एकत्रित करण्यासाठी बरेचसे लोक आहेत, जुळतात, तर ते मोठे माझं म्हणणे का तरुण पिढीला जे मोठे आपले सरळ रस्त्याने जात असतील त्याच्या मागे जा, पक्षाच्या मागे जाऊ नका।